As we are seeing the properties of soil, now we are going to see the chemical properties of soil. Okay. पहिल्यांदा ही गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल हा कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट आहे. ओके. या थेरॉटिकल पार्ट मध्ये तुम्हाला हे सगळं म्हणजे पूर्ण नोट्स टाईपच आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इमेज किंवा कुठलाही आपल्याला डायग्रामद्वारे तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही. सगळं थेरॉटिकल पार्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला समजून घ्यावं लागेल. मी बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या सर्वांनी, आणि माईक सर्वांचे म्यूट असू द्या. ओके. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल इन्क्लूड फॉलोइंग आस्पेक्ट्स. कोणकोणते आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये? 4 आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे इनऑर्गॅनिक मॅटर्स ऑफ सॉइल, सेकंड आहे ऑर्गॅनिक मॅटर्स इन सॉइल, थर्ड आहे कोलायडल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल पार्टिकल्स, आणि फोर्थ आहे सॉइल रिएक्शन्स अँड बफरिंग ऍक्शन्स. सॉइल रिएक्शन अँड बफरिंग ऍक्शन मध्ये 2 पार्ट येतात. त्यातला पहिला आहे ऍसिडिक सॉइल्स आणि बेसिक सॉइल्स. आता ह्यातला आपण एक एक पॉइंट आपण बघत जाऊ. ठीक आहे. फर्स्ट इज इनऑर्गॅनिक मॅटर्स ऑफ सॉइल. ठीक आहे. Inorganic component of soil is composed of many types of minerals which influence the properties of soil. The difference among soil are mainly due to the differences in the types of relative abundance in such material. As we seen before, what are the inorganic matters? The compounds or minerals that found within the soils are the inorganic matters. They influence the properties of the soil, and the differences among the soil are mainly due to the differences in the types of relative abundance. म्हणजे त्या मिनरल्सची त्याच्यामध्ये किती कंपोजिशन मध्ये कुठला मिनरल्स जास्त आहे कमी आहे ह्याच्यानुसार त्या सॉइल्सची प्रॉपर्टीज डिफर होतात. ओके. Minerals are naturally occurring or inorganic compounds having definite crystalline structures. They are classified into प्रायमरी सेकंडरी मिनरल्स. ह्याचा अर्थ काय होतो? जे इनऑर्गॅनिक मिनरल्स सापडतात त्याचे मेनली 2 टाइप्स पडतात. पहिले म्हणजे प्रायमरी मिनरल्स आणि दुसरा म्हणजे सेकंडरी मिनरल्स. प्रायमरी मिनरल्स आर दोज फॉर्म्ड ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर अँड इनहेरिटेड अनचेंज्ड फ्रॉम इंजिनियस अँड मेटामॉर्फिक रॉक्स. प्रायमरी मिनरल्स म्हणजे काय आहेत? असे मिनरल्स जे मेटामॉर्फिक रॉक्स म्हणजे जे बेड रॉक्स आहेत त्याच्यापासून एलिव्हेटेड झाले, त्याच्यापासून तयार झालेले असतात किंवा त्याच्यापासून ओरिजिनेट झालेले असतात, आणि ते तयार एलिव्हेटेड टेम्परेचर्समुळे आणि एलिव्हेटेड टेम्परेचर्स म्हणजे जास्त टेम्परेचर्समुळे आणि अजून बाकीच्या रिएक्शन्समुळे ते तयार झालेले असतात. असे मिनरल्स प्रायमरी मिनरल्स मध्ये येतात. ठीक आहे. सेकंडरी मिनरल्स आर फॉर्म्ड ॲट लो टेम्परेचर्स reactions and either inherited from sedimentary rocks formed directly by weathering of soil. ठीक आहे. सेकंडरी मिनरल्स कुठले? ते लो टेम्परेचर रिएक्शन्सला तयार झालेले असतात, आणि सेडिमेंटरी रॉक्स आहेत, दुसरे जे रॉक्स आहेत म्हणजे जे फ्लो थ्रू आहे किंवा बाकीच्या काय म्हणतात त्याला वेदरिंग प्रोसेसमुळे जे सेडिमेंटरी रॉक्स सॉइल मध्ये वाहत आले, फ्लो मध्ये आलेले आहेत, अशा रॉक्स पासून जे मिनरल्स तयार झालेले आहेत डायरेक्टली बाय वेदरिंग बाय द सॉइल, ते आहेत सेकंडरी मिनरल्स. ठीक आहे. द मेजर मिनरल ग्रुप्स कॉमनली फाउंड इन सॉइल इन्क्लूड अमोनियम सिलिकेट्स, ऑक्साइड्स अँड ऑर्गॅनिक मॅटर्स. हे 3 मेजर मिनरल ग्रुप सापडतात. मोस्टली जे आहेत का नाही ते ऑक्साइड सापडतील तुम्हाला, म्हणजे आयर्न ऑक्साइड्स, अल्युमिनियम ऑक्साइड्स, सिलिकेट सापडतील. असे वेगवेगळे ह्या 3 ग्रुपमध्ये तुम्हाला मिनरल्स सापडतील मेजर. ठीक आहे. थ्रू देअर सरफेस इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टीज, these soil minerals control adsorption, transformation, and other behavior of chemical constituents. Soil surface electrochemical properties vary between soil types dependent on factors such as parent material, climate, and vegetation. ह्याच्यामध्ये आपण काय सांगतोय तुम्हाला की ज्या इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टीज आहेत, सॉइल बाकीचे ऍडसॉर्प्शन असेल, ट्रान्सफॉर्मेशन असेल, सॉइलचे बिहेवियर असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील, म्हणजे सॉइलची कोणतीही केमिकल प्रॉपर्टी असू द्या, ही आहे ना, ही मेजरली ह्या मिनरलच्या कॉन्स्टिट्यूशनवर डिपेंडंट असते. त्याच्यामुळे आणि ह्याच्यावर कोणत्या गोष्टींचा फरक पडतो, जसं आपण बघितलं पॅरेंटल मटेरियल, क्लायमेट, व्हेजिटेशन, असे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, टेम्परेचर आहेत, ह्या फॅक्टर्सचा त्याच्यावर मोस्टली परिणाम होतो. ठीक आहे. प्रायमरी मिनरल्स कोणकोणते आहेत तर क्वार्ट्स, मस्कुलाइट,
बायोटाइट, फेल्डस्पेअर्स, ऑर्थोकेस, मायक्रोलाइन, ॲबेटाइट, अमोफिब्लेस, ट्रेमोलाइट, पायरॉक्झिनेज, एस्टिटाइट, हे सगळे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे सर्व प्रायमरी मिनरल्सचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. तुम्हाला तिथं प्रायमरी मिनरल्स एक्सप्लेन करताना हे एक्झाम्पल्स तुम्हाला द्यावे लागतील. ओके. सेकंडरी मिनरल्सच्या टाइप्स कोणकोणते आहेत, म्हणजे कोणकोणते येतात सेकंडरी मिनरल्स मध्ये? क्ले मिनरल्स, क्लिओनाइट, मॉन्ट्रोलानाइट, वर्मिक्लाइट, क्लोराइट, ॲलोफेन, जिओथाइट, हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत हे सर्व सेकंडरी मिनरल्सचे एक्झाम्पल्स आहेत. हे सर्व सेकंडरी मिनरल्स मध्ये येतात. ठीक आहे. द सँड अँड स्लिट फ्रॅक्शन कन्सिस्ट मेनली ऑफ क्वार्ट्स अँड अदर प्रायमरी मिनरल्स, फील्डस्पेअर, मिकाज, म्हणजे हे जे सँड अँड स्लिट फ्रॅक्शन्स तुम्हाला जे मागाशी ज्यावेळेस सांगत होतो हे मेनली ह्या क्वार्ट्स अँड प्रायमरी मिनरल्सच्या कंपोजिशन पासून बनलेले असतात. ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये प्रायमरी मिनरल्स, सेकंडरी मिनरल्स ह्याबद्दल एक्सप्लेन करावं लागेल त्यावेळेस तुम्ही सांगताना त्याची डेफिनेशन आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत जे आता इथं आपल्याला दिसत आहेत हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला तिथे द्यावे लागतील. ओके. आता ह्या सोडून अजून कोणकोणते येतात त्याच्यामध्ये, तर ऑक्साइड्स ऑफ अल्युमिनियम असेल, आयर्न ऑक्साइड्स असतील, हे सुद्धा सॉइलमध्ये मिळतात आपल्याला. ठीक आहे. क्ले फ्रॅक्शन इज मेनली कंपोज्ड ऑफ द सेकंडरी सिलिकेट मिनरल्स सच एज किलोनाइट, इलाइट आणि मॉन्ट्रोमिलानाइट. क्ले फ्रॅक्शन कशापासून बनलेलं आहे? हे 3 मिनरल्स पासून, मिनरल्सच्या कॉम्पोजिशन पासून क्ले फ्रॅक्शन बनलेलं आहे. ठीक आहे. तर ॲल्युमिनोसिलिकेट मिनरल्स कुठले कुठले आहेत? त्यांना अजून काय म्हटलं जातं? फायलोसिलिकेट्स असं म्हटलं जातं. ॲल्युमिनोसिलिकेट्सचं अजून एक नाव काय आहे? तर फायलोसिलिकेट्स हे त्यांचं सेकंड नाव आहे. हे इनऑर्गॅनिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स आहेत ज्याचा लार्ज पार्ट आहे तो 0.2 मिलीमीटर सॉइल पार्टिकल पेक्षा छोटा असतो. ठीक आहे. त्याची पार्टिकल साईज किती असते? 0.2 मिलीमीटर पेक्षा छोटे असते. आणि ह्या मिनरलला क्ले मिनरल असं जनरली रेफर केलं जातं. ठीक आहे. काय काय पॉईंट कळाले आपल्याला? ह्यांना फायलोसिलिकेट असं म्हणतात. अजून ॲल्युमिनोसिलिकेट्सला अजून काय म्हणतात? फायलोसिलिकेट्स म्हणतात. जरी तुम्हाला एक्झाम मध्ये फायलोसिलिकेट्स एक्सप्लेन करा असं आलं तर कन्फ्यूज होऊ नका. फायलोसिलिकेट्स म्हणजेच अमिनो सिलिकेट मिनरल्स. ओके. तर हे कसे असतात? इनऑर्गॅनिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतात जे ज्यांचा लार्ज पार्ट आहे तो 0.2 मिलीमीटर सॉइल पार्टिकल पेक्षा छोटा असतो आणि त्यांना कॉमनली क्ले मिनरल्स असं रेफर केलं जातं. ओके. मेटल ऑक्साइड्स. मेटल ऑक्साइड्स मध्ये कोणकोणते मेटल ऑक्साइड्स आपल्याला सापडतात? आपल्याला आयर्न मेटल ऑक्साइड्स, मँगनीज असेल, आर कॉमनली फाउंड इन सॉइल, ऑफन इन लार्ज क्वांटिटीज. ठीक आहे. सॉइल मध्ये मोस्टली आयर्न आणि मँगनीज ऑक्साइड्स हे मेटल ऑक्साइड्स आपल्याला जास्त प्रमाणात सापडतात. ठीक आहे. ते कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात? तर फ्री ऑक्साइड्स ह्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. नाहीतर अजून क्ले मिनरल कोटिंग्स किंवा क्ले एजेस ह्या प्रकारामध्ये पण ते मेटल ऑक्साइड सॉइल मध्ये प्रेझेंट असू शकतात. नेक्स्ट पार्ट आहे सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे. सॉइल ऑर्गॅनिक मॅटर जसं आपण बघितलं, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर ओरिजिनेटेड फ्रॉम प्लांट टिश्यूज. जसं तुम्हाला सांगितलं होतं प्लांट टिश्यू पासून ते ओरिजिनेट होतं. प्लांट रेसिड्यू कंटेन 60 to 90% ऑफ द मॉइश्चर. द रिमेनिंग ड्राय मॅटर कन्सिस्ट ऑफ कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन अँड स्मॉल अमाउंट्स ऑफ अदर एलिमेंट्स. ठीक आहे. ऑर्गॅनिक मॅटर जसं आपण बघितलं, जसं कशापासून ते ओरिजिनेट होतं? प्लांट्स आणि प्लांट्स रेसिड्यूज पासून मोस्टली ते तयार होतं. त्याच्यामध्ये 60 to 90% मॉइश्चर प्रेझेंट असतं. ठीक आहे. पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे पण बाकीचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ऑल्दो प्रेझेंट इन स्मॉल अमाउंट्स, दीज न्यूट्रिएंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंट. जसं आपल्याला माहिती आहे हे एलिमेंट्स कमी प्रमाणात जरी ऑर्गॅनिक मॅटर मध्ये प्रेझेंट असतील तरी ते आपल्या प्लांटच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि जेवढं ऑर्गॅनिक मॅटर, सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचं जेवढी प्रेझेंट असेल त्या सॉइलमध्ये तेवढी ती सॉइल आपण फर्टाईल म्हणतो. जी सॉइल डार्क कलर मध्ये असते, जसं तुम्हाला सांगितलं, जी सॉइल ऑर्गॅनिक मॅटर हा मोस्टली डार्क कलर मध्ये असतो. ठीक आहे. तर जेवढी सॉइल डार्क असते, आपण तुम्हाला काळी माती म्हणतो, जेवढी सॉइल डार्क असते त्या सॉइलमध्ये
ती सॉइल तेवढी जास्त फर्टाईल असते, त्या सॉइलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असल्यामुळं हे मिनरलचं कंपोजिशन जास्त असतं आणि ते सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंटच्या दृष्टीनं चांगलं असतं. ठीक आहे. सॉइल ऑर्गॅनिक मॅटर कन्सिस्ट ऑफ 2 जनरल ग्रुप्स. कोणकोणते आहेत? फ्रेश और पार्शली डिकम्पोज्ड प्लांट्स अँड एनिमल रेसिड्यूज हॅव्हिंग सम रिकग्नायझेबल फिजिकल स्ट्रक्चर अँड ट्रेसेबल इट टू इट्स ओरिजिन. आणि सेकंड आहे ह्युमस विच इज मोर रेजिस्टंट प्रोडक्ट ऑफ डिकम्पोजिशन कोलायडल इन नेचर. ठीक आहे. पहिलं म्हणजे कसं आहे, तुम्हाला अनडिकम्पोज्ड असतं म्हणजे थोडंफार डिकम्पोज्ड असतं, जसं तुम्हाला सांगितलं. ह्युमस म्हणजे कसं कंप्लिटली डिकम्पोज्ड मटेरियल. आणि दुसरं कुठलं, पहिलं कुठलं, तर जे रेकग्नायझेबल आहे, डिकम्पोज्ड आहे बट अजून प्रोसिजरमध्ये आहे डिकम्पोजिशनच्या, बट रेकग्नायझेबल आहे. त्याचं आपण स्ट्रक्चर, फिजिकल स्ट्रक्चर वरनं त्याचं ओरिजिन बघू शकतो. बाबा हे प्लांटची, एखाद्या झाडाची फांदी आहे, हे पान आहे, हे आपण रेकग्नाइज करू शकतो. ह्या 2 कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपोनंट ऑफ सॉइल कन्सिस्ट ऑफ सबस्टन्सेस ऑफ ऑर्गॅनिक ओरिजिन, म्हणजे कुठले कुठले लिव्हिंग आणि डेड हे दोन्ही असू शकतात. इन सँडी सॉइल ऑफ अरिड झोन इट इज फाउंड इन व्हेरी पुअर क्वांटिटी. सँडी सॉइल आणि सँडी सॉइल ज्या अरिड झोन मध्ये, म्हणजे ज्या ड्राय मॅटर मध्ये, जिथं टेम्परेचर जास्त असतं, ज्या ठिकाणी ज्या आपल्याला माती सापडते, सँडी सॉइल सापडते, तिथं ऑर्गॅनिक मॅटर हा मोस्टली कमी क्वांटिटीमध्ये आढळतो किंवा लेस दॅन 1% असू शकतो. बट इन पेटी सॉइल इट मे बी as high as 90% when the plants and animals die their dead remain and subjected to decomposition. पीटी सॉइल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात, म्हणजे खूप मॅक्सिमम 90% पर्यंत ऑर्गॅनिक मॅटर असू शकतो. ठीक आहे. As a result of decomposition, a number of different organic products or compounds are formed from the original residues. In the course of decomposition, the original materials are converted into the dark colored organic complexes called as humus. तुम्हाला ह्युमस म्हणजे काय ते समजून सांगितलेलंच आहे मी, तेच इथं फक्त थेरॉटिकली तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. Sometimes the living microorganisms also add sufficient amount of organic matters in the soil from the metabolic वेस्ट. म्हणजे मेटाबॉलिक वेस्ट काय आहेत, म्हणजे जे ॲनिमल अँड प्लांट वेस्ट आहेत, ॲनिमल वेस्ट आहेत, ते पण सफिशियंट अमाऊंटमध्ये, म्हणजे अमाऊंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीज करतात. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज लार्जली बायोलॉजिकल प्रोसेस नॅचरली. इट्स स्पीड अँड डिटरमाइंड बाय 3 मेजर फॅक्टर्स: सॉइल ऑर्गॅनिझम, फिजिकल एन्व्हायरमेंट अँड क्वालिटी ऑफ दी ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे तुम्हाला मागच्या सांगितलेलं डिकम्पोजिशन कोणत्या प्रकारे होतं, सॉइल ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये किती जास्त प्रमाण आहेत, त्याच्यानुसार डिकम्पोजिशनची प्रोसेस फास्ट होईल का स्लो होईल हे ठरलं जातं. फिजिकल एन्व्हायरमेंट कशी आहे तिथे, म्हणजे मॉइश्चर किती जास्त आहे, मॉइश्चर कंटेंट कमी आहे का जास्त आहे. मॉइश्चर जास्त असेल तर, जसं माहिती आहे आपल्याला, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी मॉइश्चर आणि टेम्परेचर हे 2 फॅक्टर खूप महत्वाचे असतात. जर टेम्परेचर साधारण 27-32 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त असेल, अशा ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतात. हे आपल्याला चांगल्या प्रकारेच माहिती आहे. मग जिथं मायक्रो ऑर्गॅनिझमची क्वांटिटी जास्त असेल, जिथं मायक्रो ऑर्गॅनिझम नॅचरली जास्त प्रेझेंट असतील, अशा ठिकाणी डिकम्पोजिशनची प्रोसेस जास्त होते. ठीक आहे. जास्त प्रमाणात होते म्हणजे स्पीडमध्ये होते कम्पेअर्ड टू अदर. इन द डिकम्पोजिशन प्रोसेस डिफरंट प्रोडक्ट्स आर रिलीज्ड. म्हणजे डिकम्पोजिशनची प्रोसेस होताना वेगवेगळे प्रोडक्ट्स रिलीज होतात. त्यात कुठले कुठले आहेत? कार्बन डायऑक्साईड आहे, एनर्जी आहे, वॉटर आहे, प्लांट न्यूट्रिएंट्स आहेत. प्लांट न्यूट्रिएंट्स म्हणजे कुठले, कोणकोणते प्लांट न्यूट्रिएंट्स असतील, कोण सांगेल मला? आताच आपण बघितलं ऑर्गॅनिक मॅटर मध्ये जे एलिमेंट्स असतात, कोणकोणते एलिमेंट्स असतात ऑर्गॅनिक मॅटर मध्ये? पोटॅशियम. बरोबर आहे. पोटॅशियम. अजून कुठलं? मेजर कुठले? मेजर मेजर सांगा. मेजर. पोटॅशियम आणि नायट्रोजन. NPK, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. हा, ठीक आहे. हे मेजर प्लांट न्यूट्रिएंट्स आहेत. हे ह्या डिकम्पोजिशन प्रोसेस थ्रूच, जे
रिलीज होतात. ठीक आहे. रिसिंथेसाइज्ड अँड रिसिंथेसाइज्ड ऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड, बाकीचे अजून ऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड असतील त्याच्यामध्ये भरपूर आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत, ते रिलीज होतात. ठीक आहे. ह्या प्रोसेसला नाव काय आहे डिकम्पोजिशनच्या? ह्युमिफिकेशन. ठीक आहे. सक्सेसिव्ह डिकम्पोजिशन ऑफ डेड मटेरियल. डेफिनेशन काय आहे त्याचे प्रॉपर? सक्सेसिव्ह डिकम्पोजिशन ऑफ डेड मटेरियल अँड मॉडिफाईड ऑर्गॅनिक मॅटर रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर कॉल्ड ह्युमस. ठीक आहे. ह्युमसची डेफिनेशन ही झाली आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ह्युमिफिकेशन. ओके. काय आहे डेफिनेशन? सक्सेसिव्ह डिकम्पोजिशन ऑफ डेड मटेरियल अँड मॉडिफाईड ऑर्गॅनिक मॅटर results in the formation of more complex organic matter called as humus, and the process is called as humification. समजलं? नेक्स्ट आहे, नेक्स्ट आहे पीट, मॉक अँड ह्युमस. पीट काय आहे? तर पीट इज फॉर्म फ्रॉम दी अनडिकम्पोज्ड प्लांट टिश्यूज. अनडिकम्पोज, तुम्हाला जसं मागच्या वेळेस सांगितलं की ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे अनडिकम्पोज्ड मटेरियल असतं त्याला काय म्हणतात? पीट म्हणतात. ह्युमस तर तुम्हाला माहितच आहे, ह्युमस म्हणजे डिकम्पोज्ड. आणि मक म्हणजे काय आहे? इज हायली डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मटेरियल. मकी पीट इज ऑफ इंटरमिडिएट इन दी डिकम्पोजिशन. ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला म्हटलं मगाशी की जे डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये असतं, म्हणजे डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये आहे बट ट्रेसेबल आहे, म्हणजे बाबा तुम्ही ओळखू शकता, अशाला मकी पीट म्हणतात. आणि मग काय आहे? जे हायली डिकम्पोज्ड आहे, म्हणजे ह्युमस जे मी तुम्हाला सांगितलं डिकम्पोज्ड मटेरियल, बट ह्युमस पेक्षा पण जे डिकम्पोज्ड म्हणजे जे हायली डिकम्पोज्ड आहेत ऑर्गॅनिक मटेरियल आहे, जे पूर्णपणे ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स वगैरे सगळे त्यांनी रिलीज केलेले आहेत, अशा मटेरियलला आपण मग असं म्हणतो. ठीक आहे. ह्या 3 टर्मिनॉलॉजीज तुम्ही लक्षात ठेवा. कोणकोणत्या? पीट, मग आणि ह्युमस. ठीक आहे. पीट कसलं? अनडिकम्पोज्ड प्लांट टिश्यूजला पीट म्हणतात. मग म्हणजे हायली डिकम्पोज्ड. हायली डिकम्पोज्ड म्हणजे थोडक्यात समजून घेण्यासाठी समजून घ्या की तुम्ही ज्याच्यामधून ऑर्गॅनिक मटेरियल्स असतील, प्लांट न्यूट्रिएंट्स असतील, हे सगळे रिलीज झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता फक्त काय करून ते मग. आणि मकी पीट म्हणजे काय? जे इंटरमिडिएट स्टेटमध्ये आहे, डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये आहेत बट रेकग्नायझेबल आहे, त्याला मकी पीट असे म्हणतात. जसं आपण बघितलं ऑर्गॅनिक मॅटरचा कलर कसा असतो? डार्क कलर मध्ये असतो. आणि ह्याच्या ह्युमसच्या प्रेझेन्समुळेच हा ऑर्गॅनिक मॅटरचा कलर हा डार्क असतो. हे ह्युमसच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, जसं मागच्या वेळेस सांगितलं. त्याच सॉइल ऑर्गॅनिझम, कोणकोणते सॉइल ऑर्गॅनिझम्स आहेत, ते काय करतात, कोणकोणते न्यूट्रिएंट्स सोडतात, जसं मेजर प्लांट न्यूट्रिएंट्स, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर असेल, पोटॅशियम असेल, हे रिलीज कोणत्या प्रोसेसमुळे होतात हे ह्या स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता केमिकल कंपाऊंड, जे मगाशी सांगितलं, केमिकली ह्युमस कंटेन्स द फॉलोइंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, जे तुम्हाला मागे सांगितलं कोणकोणते ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, रिलीज होतात, ते कोणकोणते आहेत? पहिलं म्हणजे अमिनो ऍसिड्स आहेत. ठीक आहे. सेकंड आहे प्रोटीन्स. थर्ड आहे अरोमॅटिक मॉलिक्युल्स. फोर्थ आहे युरॉनिक ऍसिड्स. फिफ्थ आहे ॲलिफॅटिक ऍसिड्स. सिक्स्थ आहे अमिनो शुगर्स. सेव्हन्थ आहे पेंटोज शुगर्स. एट आहे शुगर अल्कोहोल्स. आणि नाईन्थ आहे मिथिल शुगर्स. ठीक आहे. केमिकली ह्युमन्स कोणकोणते ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स रिलीज करतं हे तुम्हाला लिस्ट आउट करण्यासाठी येऊ शकतं. त्यावेळेस तुम्ही हे 9 मॉलिक्युल्स लिस्ट आउट करायचे. कोणकोणते? अमिनो ऍसिड्स, प्रोटीन्स, एरोमॅटिक मॉलिक्युल्स, युरॉनिक ऍसिड्स, ॲलिफॅटिक ऍसिड्स, अमिनो शुगर्स, पेंटोज शुगर्स, शुगर अल्कोहोल्स आणि मिथिल शुगर्स. ठीक आहे. हे सोडून अजून त्याच्यामध्ये आता हे 9 मेजर कंपोनंट्स आहेत, बट हे 9 मेजर कंपोनंट सोडून अजून कोणकोणते कंपोनंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात? फॅट्स, ऑइल्स, वॅक्सेस, रेझिन्स, टॅनिन, लिग्निन अँड सम पिगमेंट्स. ठीक आहे. हे सुद्धा ऑर्गॅनिक मॅटरच्या प्रोसेसमध्ये केमिकली रिलीज होतात. ठीक आहे. 9 मेजर कोणकोणते आहेत? अमिनो ऍसिड्स, प्रोटीन्स, एरोमॅटिक मॉलिक्युल्स, युरॉनिक ऍसिड्स, ॲलिफॅटिक ऍसिड्स, अमिनो शुगर्स, पेटोज शुगर्स, शुगर अल्कोहोल्स, मिथिल शुगर्स. हे सोडून, हे मेजर आहेत हे 9, बट हे सोडून अजून कोणकोणते आहेत? फॅट्स, ऑइल्स, वॅक्सेस, रेझिन्स, टॅनिन, लिग्निन आणि
अजून थोडेफार पिगमेंट्स. ठीक आहे. रेट ऑफ डिकम्पोजिशन तो कशावर डिपेंडंट असतो? शुगर पहिल्यांदा डिकम्पोज होते, स्टार्च, प्रोटीन्स, लेस टायपेड, हे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं त्याप्रमाणेच आहेत. नॉन ह्युमॅनिक सबस्टन्सेस, सिग्निफिकन्स त्याचा काय आहे? नॉन ह्युमिक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आर रिलीज डायरेक्टली फ्रॉम दी सेल ऑफ फ्रेश रेसिड्यूज सच एज proteins, amino acids, sugars, and starches. This part of soil organic matter is active and easily decomposed fraction. म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला ह्युमस मध्ये जे सांगितलं तुम्हाला की ऑर्गॅनिक नॉन ह्युमिक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, कुठले कुठले? प्रोटीन्स, अमिनो ऍसिड, शुगर, स्टार्चेस असतील, ते इझिली आणि ऍक्टिव्ह असतात आणि डिकम्पोज्ड फ्रॅक्शन त्यांचं हाय होतं. ठीक आहे. दिस ऍक्टिव्ह फ्रॅक्शन इज इन्फ्लुएन्स्ड स्ट्रॉंगली बाय weather condition, moisture status, soil growth stage of the vegetation, addition of organic residues, cultural practices such as tillage. ठीक आहे. म्हणजे ही प्रोसेस जी आहे, ह्युमिफिकेशनची प्रोसेस आहे किंवा डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे, ही ह्याचे इन्फ्लुएन्स कशामुळे होतं? मेजरली वेदर कंडिशन, मॉइश्चर स्टेटस असेल किती आहे, ग्रोथ स्टेज, व्हेजिटेशन कोणतं आहे त्या लावलेल्या क्रॉपचं, ऍडिशन ऑफ ऑर्गॅनिक रेसिड्यूज किती प्रमाणात होते, अँड कल्चरल प्रॅक्टिसेस कोणकोणत्या घेतल्यात आपण, टिलेज वगैरे असेल, हे कोणकोणत्या प्रॅक्टिस त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आधी, ह्याच्यावर ती प्रोसेस डिपेंडंट असते. इट इज द मेन फूड सप्लाय ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स इन दी सॉइल. जे ऑर्गॅनिक मॅटर जे सॉइल मध्ये ऍडिशन होत राहतं किंवा डिकम्पोजिशन होत राहतं, हा मेन फूड सप्लाय आहे ऑर्गॅनिझम्सचा सॉइल मधल्या. ठीक आहे. आता हे इथपर्यंत आपण बघू, कारण की हे खूप थेरॉटिकल आहे, त्याच्यामुळे आपण इथंच थांबू. बाकीचा जो पार्ट आहे पुढचा, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्या समजून घेऊ. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला कळालं? ऑर्गॅनिक पर्यंत तुम्हाला कळालं सर्वांना? Yes, sir. हो सर. Yes, sir. Yes, sir.